एका निष्ठेची कथा. माझे नाव स्नेहा आहे. मी एका उच्च मध्यमवर्गीय कुटुंबातील आहे. आम्ही फक्त 2 भावंडे होतो. माझा भाऊ माझ्यापेक्षा मोठा होता आणि सर्वात लहान असल्याने मी सर्वांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी होते. आमचे जीवन सुरळीत चालले होते तोपर्यंत नशिबाने एक भयानक वळण घेतले आणि आमच्या परीक्षा सुरू झाल्या. मी लहान असतानाच माझ्या आईवडिलांचा रस्ता अपघातात मृत्यू झाला. माझ्या वडिलांचा एक छोटासा व्यवसाय होता, जो त्यांच्या अचानक निधनानंतर माझ्या काकांनी तात्पुरता ताब्यात घेतला. काकांनी आम्हाला वाढवले, पण त्यांची वागणूक नेहमी एका व्यापाऱ्यासारखी होती, जी फक्त स्वतःच्या नफ्या तोट्यावर केंद्रित होती. अनाथ मुलांना जे प्रेम मिळायला हवे ते त्यांनी आम्हाला कधीच दिले नाही. जसा माझा भाऊ मोठा झाला त्याने परिस्थितीची सूत्रे हातात घेतली आणि माझ्या काकांनी त्याचा वाटा वेगळा करून आमचा वाटा प्रामाणिकपणे माझ्या भावाकडे सुपूर्द केला. त्या दिवशी संपूर्ण घराची आणि विशेषतः माझी जबाबदारी माझ्या भावाच्या खांद्यावर आली. माझ्या भावाने ही जबाबदारी स्वीकारून दिवसरात्र अपार मेहनत केली. त्याने शहराच्या बाजारपेठेत उत्पादनाचे मार्केटिंग आणि उत्पादन करून आपला व्यवसाय कष्टाने सुरू केला. त्याने शहराच्या बाजारपेठेत उत्पादनांचे मार्केटिंग आणि उत्पादन करून आपला व्यवसाय कष्टाने सुरू केला. काही वर्षातच आमचा व्यवसाय शहरातील सर्वात यशस्वी व्यवसायापैकी एक बनला. माझा भाऊ माझ्यावर खूप प्रेम करायचा. तो केवळ माझा मोठा भाऊच नव्हता, तर माझा सर्वात चांगला मित्र आणि आधाराचा स्रोतही होता. त्याने मला आईवडिलांची उणीव कधीच भासू दिली नाही. माझ्या सर्व मागण्या, मग त्यास योग्य असोत वा अयोग्य, तो एका क्षणात पूर्ण करायचा. वेळ उडून गेला आणि मग माझ्या भावाचे लग्न झाले. माझी वहिनीसुद्धा खूप संयमी आणि प्रेमळ स्त्री होती. तिने मला स्वतःच्या लहान बहिणीप्रमाणे वागवले. घरातील वातावरण आनंद आणि शांततेने भरलेले होते. मी माझ्या वहिनीचा खूप आदर करायचे आणि तिला प्रत्येक कामात मदत करायचे आणि अशा प्रकारे आमचा काळ खूप छान जात होता. मी अजूनही शिकत होते. शहराच्या एका नामांकित विद्यापीठात मला प्रवेश मिळाला होता. मला मेकअप आणि फॅशनची खूप आवड असल्याने मी माझ्या विद्यापीठाच्या दिवसात खूप फॅशन करायचे आणि माझ्या प्रवासाचा पूर्ण आनंद घ्यायचे. माझा दृष्टिकोन खूप मुक्त आणि आधुनिक होता. मला वाटायचे की जग माझ्या मुठीत आहे आणि मला जे हवे ते मी मिळवू शकते. मी आणि माझ्या मैत्रिणी तासनतास विद्यापीठाच्या कॅफे एरियामध्ये बसून आमची सोनेरी स्वप्ने विणायचो. माझी मैत्रीण नंदिनी मला अनेकदा विचारायची, स्नेहा, तुला कोणत्या प्रकारचा जीवनसाथी हवा आहे? मी अभिमानाने आणि डौलाने हसून उत्तर द्यायचे की माझा होणारा नवरा कोणताही सामान्य माणूस नसेल. तो उच्च शिक्षित, आधुनिक असेल आणि बहुधा एखाद्या बहुराष्ट्रीय कंपनीत उच्च पदावर असेल. मला माझ्या सौंदर्याचा, माझ्या पदवीचा आणि माझ्या भावाच्या श्रीमंतीचा खूप गर्व होता. मी स्वतःला एखाद्या राजकुमारीपेक्षा कमी मानत नव्हते आणि मला एक राजकुमारच हवा होता असे मला वाटायचे. मी चांगल्या गुणांनी पदवीधर होताच घरात उत्सवाचे वातावरण होते. माझा भाऊ खूप आनंदी होता. त्या संध्याकाळी त्याने मला त्याच्या खोलीत बोलावले. तो विचार करत बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र गांभीर्य होते. मी हसत आत गेले. काय झाले भाऊ, तू इतका गंभीर का दिसतोयस? तू काय विचार करतोयस? आज तर माझ्या आनंदाचा दिवस आहे. मी प्रेमाने त्याचा हात धरत म्हणाले. त्याने एक दीर्घ श्वास घेतला, माझ्याकडे वळला आणि प्रेमाने म्हणाला, स्नेहा, तुला काहीतरी खूप महत्त्वाचे सांगायचे आहे आणि हे बघ, हा तुझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा निर्णय आहे. हे शब्द ऐकून मी दचकले आणि त्याच्याकडे लक्षपूर्वक पाहिले. मला तुझे लग्न लावून द्यायचे आहे, पण त्याआधी मला तुझी इच्छा जाणून घ्यायची आहे. माझा भाऊ माझ्या डोळ्यात बघून म्हणाला, तू सुशिक्षित आहेस, हुशार आहेस आणि आयुष्यातील सर्व चांगल्या वाईट गोष्टी तुला समजतात. जर तुला कोण आवडत असेल किंवा तुला ज्या मुलाशी लग्न करायचे असेल तर मला न संकोचता सांग. मी तुझा भाऊ आहे आणि तुझा सर्वात चांगला मित्रही आहे. तुझ्या आनंदासाठी मी काहीही करेन. त्या क्षणी मला अचानक माझ्या वडिलांनी मी खूप लहान असताना सांगितलेली एक गोष्ट आठवली. ते अनेकदा प्रेमाने माझ्या कपाळावर हात फिरून म्हणायचे, बाळा, लक्षात ठेव, ज्या मुली आपल्या आईवडिलांसमोर आणि मोठ्या भावांसमोर डोके झुकवतात, त्यांचा आदर कर मनमानी करत नाही, त्याच आयुष्यात यशस्वी होतात आणि देवालाही प्रिय असतात. सत्य तर हे होते की मला खरंच कोणताही मुलगा आवडत नव्हता. विद्यापीठात असे अनेक मुले होते ज्यांनी माझ्याशी मैत्रीचा हात पुढे केला होता, पण माझे निकष इतके उच्च होते की मी कोणाचा विचारही केला नाही. माझी फक्त काही स्वप्ने होती. प्रत्येक मुलीला स्वप्न पाहण्याचा अधिकार असतो आणि मी देखील स्वप्ने पाहिली होती की माझ्या स्वप्नातील राजकुमार येईल आणि माझ्याशी लग्न करून मला घेऊन जाईल. माझ्या लग्नाचा संपूर्ण निर्णय माझ्या भावावर पूर्ण विश्वासाने सोडला आणि हसून म्हणाले, भाऊ, मला कोणीही मुलगा आवडत नाही. तू जिथे माझे लग्न ठरवशील आणि जो मुलगा तू माझ्यासाठी निवडशील, मी त्याच्याशी एक शब्दही न बोलता गप्पपणे लग्न करेन. मला तुझ्या निवडीवर माझ्या स्वतःच्या निवडीपेक्षा जास्त विश्वास आहे. माझ्या भावाने हे ऐकले तेव्हा त्याचे डोळे आनंदाने चमकले आणि त्याने प्रेमाने माझ्या डोक्यावर हात फिरवला. आता नशिबाने आपला खेळ सुरू केला होता. बेल वाजली. एक वृद्ध गृहस्थ जे खूप साधे आणि गरीब दिसत होते दिवाणखान्यात आले. त्यांनी मला सांगितले की ते माझ्या वडिलांचे बालपणीचे खूप जवळचे मित्र आहेत. दादाला पाहताच त्यांनी त्याला मिठी मारली आणि मग बराच वेळ जुन्या आठवणीत रमले. चहा पिताना काका
अचानक असे काहीतरी बोलले ज्यामुळे माझा भाऊही थक्क झाला. त्यांनी दादाला सांगितले की त्यांना त्यांच्या मुलाचे लग्न करायचे आहे आणि म्हणूनच ते आज आमच्या घरी आले आहेत. काकांनी दीर्घ श्वास घेतला आणि स्पष्ट केले की जेव्हा मी खूप लहान होते तेव्हा त्यांनी बाबांना एक वचन दिले होते की जसा त्यांचा मुलगा मोठा होईल आणि त्यांची मुलगी मोठी होईल तेव्हा बाबा आपल्या मुलीचे लग्न त्यांच्या मुलाशी लावून देतील. दादाला हे ऐकून धक्काच बसला. त्याला या वचनाबद्दल काहीच माहिती नव्हती, पण त्याला हे माहीत होते की काका खोटे बोलत नाहीत, कारण बाबा आपल्या मित्रावर मनापासून प्रेम करायचे आणि त्याच्यासाठी आपला जीवही द्यायला तयार असायचे. दादा विचारात पडला. त्याला नीट माहीत होते की मी निर्णय पूर्णपणे त्याच्यावर सोडला होता आणि दुसरीकडे बाबांचे शब्द आणि त्यांचे वचन पाळणे ही त्याने आपली मोठी जबाबदारी आणि कर्तव्य मानले होते. त्याला त्याच्या दिवंगत वडिलांचे कोणतेही वचन मोडायचे नव्हते. पण खरी समस्या दुसरीच होती, ज्याने दादाला आतून हादरवून सोडले होते. त्या मित्राचा मुलगा खूप कमी शिकलेला होता. तो जेमतेम 12वी उत्तीर्ण झाला होता आणि एका कारखान्यात साधी नोकरी करत होता. त्याचा पगार आणि राहणीमान आमच्या दर्जाच्या जवळपासही नव्हते. दरम्यान मी एक उच्च शिक्षित, सुंदर आणि फॅशनेबल मुलगी होते. मी कॉलेज, हॉस्टेल आणि युनिव्हर्सिटीमध्ये पहिली होती. माझे विचार आणि कल्पना खूप वेगळ्या होत्या. मी एक मुक्त विचारांची मुलगी होते, जिचे अंतिम ध्येय आपल्या आवडीनुसार विलासी जीवन जगणे हे होते. तो मुलगा आणि मी एकमेकांशी जुळणारे नव्हतो. आम्ही वेगवेगळ्या जगातील होतो. दादाने त्यानंतर अनेक रात्री जागून काढल्या. तो काळजीत होता. त्याने वहिनीशीही चर्चा केली की काय करावे. वहिनीही वडिलांची वचने पाळण्याच्या बाजूने होती. सरतेशेवटी भावना आणि वास्तव यांच्यातील या लढाईचा बाबांच्या वचनाचा विजय झाला. माझ्या भावाने माझे लग्न माझ्या वडिलांच्या मित्राच्या मुलाशी ठरवले, पण खरे सांगायचे तर मला त्या मुलाचा चेहराही बघायला मिळाला नाही आणि मी त्यात रसही दाखवला नाही, कारण मला वाटले की माझा भाऊ माझ्यासाठी कोणाचीही निवड करणार नाही. माझा लेहंगा शहरातील सर्वात प्रसिद्ध डिझायनरने तयार केला होता. त्या क्षणी मी आकाशात उडत होते. मला वाटले की माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर प्रवास सुरू होणार आहे. मेहंदीच्या रात्री मी खूप डान्स केला आणि सर्वांचे लक्ष माझ्याकडेच होते. मला सत्याची कल्पनाही नव्हती. दुसऱ्या दिवशी वऱ्यात आले. मी नवरीच्या वेशात माझ्या खोलीत बसले होते. माझे लग्न या अनोळखी माणसाशी होत होते. माझा नवरा कसा दिसतो हे पाहण्याची मला थोडी उत्सुकता वाटली, पण त्याचा चेहरा पूर्णपणे चेहऱ्याने झाकलेला होता आणि मीही पदराखाली होते. जरी मी आधुनिक होते तरी त्या क्षणी मला हे सर्व आवडत होते. मी आनंदाने सर्व विधी पार पाडले. जेव्हा पाठवण्याची वेळ आली तेव्हा मी माझ्या भावाला मिठी मारून खूप रडले. त्याच्या डोळ्यातही पाणी होते, पण त्याच्या आसवांमध्ये एक वेगळीच कथा होती, जी मला त्यावेळी वाचता आली नाही. मला रडत रडत कारमध्ये पाठवण्यात आले. प्रवास लांबत चालला होता आणि माझे हृदय धडधडत होते. जेव्हा कार थांबली तेव्हा मी खिडकीतून बाहेर पाहिले की मी ज्या ठिकाणी होते ती एक अतिशय अरुंद, मोडकळीस आलेली गल्ली होती. आजूबाजूची घरे खूप लहान आणि जुनी होती. हे पाहून माझ्या अंगावर काटा आला. मला वाटले की कदाचित आपण रस्ता चुकलो आहोत, पण ड्रायव्हरने दार उघडले आणि जेव्हा त्याने मला बाहेर येण्याचा इशारा केला तेव्हा माझे स्वागत एका अतिशय साध्या माणसाने केले. मला एका दिव्यांच्या प्रकाशात उजळलेल्या घरात नेण्यात आले. भिंतींना रंग दिला होता आणि प्लास्टर निघत होते. अंगण खूप लहान होते. मला तिथे श्वास कोंडल्यासारखे वाटू लागले. मग मला एका छोट्या खोलीत बसवण्यात आले. तिथली सजावट साधी आणि स्वस्त होती. माझा स्वप्नातील महाल एका सेकंदात कोसळला होता. ती माझ्या लग्नाची पहिली रात्र होती आणि मी माझ्या पतीला पहिल्यांदा पाहिले. मी रागाने थरथरत होते आणि माझा चेहरा निराशेने भरलेला होता. दरवाजा उघडला आणि तो माणूस आत आला. मी पुन्हा एकदा हादरले आणि थक्क झाले. तो एक साधा, सामान्य तरुण होता, ज्याने स्वस्त कपडे घातले होते. त्याचा रंग सावळा होता आणि त्याच्या चेहऱ्यावर देखणेपणाचे कोणतेही तेज नव्हते. त्याचे व्यक्तिमत्वही पूर्णपणे साधे होते. तो माझ्या स्वप्नातील राजकुमार नव्हता, ज्याच्यासाठी मी इतकी तयारी केली होती. त्याला पाहताच माझा राग पुन्हा 7व्या आसमानावर गेला. मला वाटले की माझ्या आत लावा उकळत आहे, जो कधीही फुटू शकतो. तू माझ्या खोलीत का आलास? मी बेडवरून उठून ओरडले. माझा आवाज इतका कठोर होता की तो जागीच थबकला. तू कोण आहेस आणि तुझी इथे येण्याची हिंमत कशी झाली? मी विषारी स्वरात विचारले आणि माझा घागरा जोरात झटकला. माझ्या अशा अचानक वागण्याने तो पूर्णपणे दचकला. त्याचा चेहरा लाल झाला. तुला काय झाले आहे? मला वाटते तुझे काहीतरी गैरसमज होत आहे. त्याने तीक्ष्ण नजरेने माझ्याकडे बघत विचारले. बरं, माझा काय गैरसमज होतोय? तुझे हे नाटक थांबव आणि माझ्या खोलीतून बाहेर जा. मी तिरस्काराने त्याला आधीच मध्येच थांबवले. बघ, मी तुझा नवरा आहे. त्याने जमिनीकडे पाहिले. त्याचे शब्द बॉम्बसारखे माझ्या कानावर पडले. तुझे हे नाटक बंद कर. माझा भाऊ माझ्याशी इतकी घृणास्पद थट्टा कधीच करणार नाही. मी पुन्हा एकदा माझ्या फुफ्फुसांच्या जोरावर ओरडले. पहिल्यांदाच मला इतके खोलवर जाणवले की माझ्या भावाने माझ्यावर अन्याय केला आहे. मी रात्रभर बेडवर तळमळत राहिले. तर तो मी सांगितल्याप्रमाणे उशी घेऊन शांतपणे जमिनीवर झोपला. हे ते जीवन नव्हते ज्याचे मी लहानपणापासून स्वप्न पाहिले होते.
मी रागाने तडफडले आणि माझा जड दुपट्टा ओढून बेडवर टाकला आणि पाय आपटले. माझ्या सँडलच्या मोठ्या आवाजाने तो दचकून उठला आणि गोंधळून इकडे तिकडे पाहू लागला. तू जागी आहेस का? मी तुझ्यासाठी गरम चहा आणि नाश्ता आणतो. तो जमिनीवरून उठला, कपडे झटकले आणि नम्रतेने आणि प्रेमाने बोलला. त्याच्या आवाजात एक विचित्र सौम्यता होती, जिला मी त्याची कमजोरी समजले. मला तुझ्या घाणेरड्या हाताने काही नको आहे. इथून चालता हो. माझ्या नजरेसमोरून निघून जा. इथून बाहेर पड आणि पुन्हा माझ्याशी बोलण्याची हिंमतही करू नकोस. मी ड्रेसिंग टेबलसमोर उभे राहून दागिने काढत कठोरपणे उत्तर दिले. माझे रक्त सळसळत होते आणि मी या घरातील सर्व काही नष्ट करण्यापासून किंवा आग लावण्यापासून स्वतःला रोखू शकत नव्हते. माझ्या अशा तीव्र आणि उद्धट वागण्याने तो क्षणभर थबकला. त्याच्या खोल डोळ्यात एक विचित्र दुःखी चमक आली, पण त्याने मला उत्तर दिले नाही. मान खाली घालून तो गुपचूप दरवाजा उघडून बाहेर पडला. मी तिथे उभी राहून दुसऱ्या ड्रेसिंग टेबलच्या आरशात स्वतःला आणि माझ्या नशिबाला शिव्या देऊ लागले. आज माझे स्वागत होते आणि मला या घाणेरड्या जुनाट घरात वधू बनून बसायचे होते. आरशात माझा निस्तेज चेहरा पाहून मला स्वतःची दया आली. थोड्या वेळाने पुन्हा दार उघडले आणि तो एका जुन्या ट्रेमध्ये चहाचा कप आणि काही बिस्किटे घेऊन आत आला. तो काळजीपूर्वक चालत आला आणि माझ्यासमोर ट्रे ठेवला. कृपया काहीतरी खा. रागाच्या भरात तू काल रात्री काहीच खाल्ले नाहीस. जर तू अशीच उपाशी राहिलीस तर आजारी पडशील. माझ्याकडे एकटक बघत विनवणी करत म्हणाला. त्याच्या स्वरात एक विचित्र काळजी होती, जी मला विषासारखी वाटली. मी तुला सांगितले ना की मला तुझे तोंड आणि तू आणलेले हे स्वस्त निकृष्ट अन्न नको आहे. मी पूर्ण ताकदीने ट्रे ढकलला आणि फेकून दिला. चहाचा कप अचानक जमिनीवर पडला आणि त्याचे तुकडे झाले. गरम चहा जमिनीवर सांडला आणि बिस्किटांचा चुरा झाला. त्याने पडलेल्या कपाकडे आश्चर्याने पाहिले आणि मग दीर्घ श्वास घेतला. त्याने माझ्याकडे तक्रार केली नाही. त्याने गुपचूप हाताने तुटलेले तुकडे उचलले आणि कापडाने जमीन पुसण्यास सुरुवात केली. मला ओरडून गोंधळ घालावासा वाटला. किती निर्लज्ज आणि उद्धट माणूस होता हा, जो इतका अपमान करूनही गप्प राहिला. त्याला राग आला नाही. त्याच्या शांत वागण्याने माझ्या मनातील आग अधिकच भडकली. तो एक छोटासा स्वागत समारंभ होता, जो त्यांनी मोठ्या हॉलऐवजी त्यांच्या लहान अरुंद घराच्या अंगणात आयोजित केला होता. बाहेरची गल्ली सकाळपासून गजबजलेली होती आणि स्वस्त तंबू लावले जात होते. या सर्व गोष्टीमुळे माझा राग अधिकच वाढला होता. रागाने माझा चेहरा लाल झाला होता. माझा भाऊ आणि वहिनी माझ्या श्रीमंत आधुनिक युनिव्हर्सिटीतील मैत्रिणीसह येणार होते. त्यांना माझ्याबद्दल, माझ्या गरीब पतीबद्दल आणि त्याच्या या जुनाट घराबद्दल काय वाटेल. मी रागाने स्वतःचे केस उपटले आणि बेडवर कोसळून रडू लागले. त्यांनी तो तंबू लावला होता आणि स्वस्त प्लास्टिकच्या खुर्च्या ठेवल्या होत्या. हे पाहून मला सतत चिंता वाटत होती की माझ्या सर्व मैत्रिणींसमोर माझी नाचक्की होईल. मी दिवसभर रडत होते. मी खोलीबाहेर पडण्यास किंवा तयार होण्यास साफ नकार दिला. मग दुपारी माझी वहिनी खोलीत आली आणि माझ्या भावाच्या सन्मानासाठी मला विनवणी करू लागली. वहिनीच्या विनंतीवरून आणि भावाच्या प्रतिष्ठेचा विचार करून मी एक जड आणि महागडा शरारा घातला आणि जबरदस्तीने तयार झाले. आरशात स्वतःला सजलेले पाहून मला स्वतःचा तिरस्कार वाटला. त्या संध्याकाळी जेव्हा पाहुणे येऊ लागले तेव्हा माझे हृदय धडधडू लागले. मी मान खाली घालून एका स्वस्त खुर्चीवर बसले. जेव्हा माझ्या मैत्रिणी महागडे कपडे घालून आत आल्या तेव्हा त्यांच्या डोळ्यात आजूबाजूच्या परिस्थितीबद्दल आश्चर्य आणि उपहास स्पष्ट दिसत होता. स्नेहा, हे सर्व काय आहे? हे कसले ठिकाण आहे? बाहेर पाहुण्यांना जेवण वाढणारा, ज्याच्या कपड्यांवर भाजी सांडली आहे, तो तुझा नवरा आहे का? नंदिनीने माझ्या कानाजवळ झुकून हळू टोमणे मारणाऱ्या स्वरात विचारले. तिचा स्वर मला टोचला. माझा चेहरा लाजेने लाल झाला आणि माझे डोळे जमिनीकडे वळले. मला वाटले की जमीन दुभंगून मी त्यात गडप व्हावे. मी नंदिनीकडे रागाने पाहिले आणि दात ओठ खाऊन म्हणाले, तू इथे जेवायला आली आहेस की माझी थट्टा करायला? इथे गुपचूप बस. त्या दिवशी मला माझ्या भावाचा इतका राग आला होता की माझ्या संयमाचा अंत झाला होता. संधी मिळताच मी त्याला बाजूला खुणावले, एका रिकाम्या खोलीत नेले आणि दरवाजा बंद केला. माझा संयम शेवटी सुटला होता. तू माझ्यासाठी हे शोधले आहेस? तू माझे एकेकाळचे विलासी जीवन या भिकाऱ्याशी, या अशिक्षित अडाणी माणसाशी बांधले आहेस? मी निर्दयीपणे माझे डोळे पुसले आणि रागाने भावाकडे पाहिले आणि ओरडले, स्नेहा, देवाच्या फायद्यासाठी तरी हळू बोल. बाहेर पाहुणे बसले आहेत आणि तो मुलगा तुझा नवरा आहे. तू हे काय मूर्खपणाचे बोलत आहेस? माझा भाऊ घाबरून इकडे तिकडे पाहू लागला आणि मग मला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागला. त्याच्या चेहऱ्यावर अपार दुःख आणि हतबलता दिसत होती. मी तुझ्यावर आंधळेपणाने विश्वास ठेवला. मी माझ्या आयुष्याचे निर्णय आणि माझी इच्छा तुझ्यावर सोडली आणि तुम्ही लोकांनी माझ्याशी इतकी मोठी फसवणूक केली आहे. तू कसला भाऊ आहेस? तू स्वतःच्या हाताने मला नरकाच्या अग्नीत ढकलले आहेस. मी हुंदके देत आणि रडत त्याचे कॉलर पकडून विचारले,
माझी अवस्था पाहून दादाच्या डोळ्यात पाणी आले. त्याने हळूवारपणे माझे हात बाजूला केले आणि मग मला सोफ्यावर बसवले. आता मला सर्व काही समजले आहे. दादा, मी तुझ्यावर एक मोठे ओझे होते आणि म्हणूनच तू इतक्या घाईने स्वतःला मुक्त केले आणि मला दूर ढकलले, अशा माणसाकडे सोडले ज्याची माझ्याशी कोणतीही तुलना होऊ शकत नाही. मी त्याच्या डोळ्यात बघून तीक्ष्ण आणि बोचणारे आरोप केले. दादाने पुन्हा प्रेमाने मला समजवण्याचा प्रयत्न केला. बघ स्नेहा, माझे नीट ऐक. तुझा नवरा खरोखरच चांगला आणि सभ्य माणूस आहे. तो मनाचा खूप प्रामाणिक आहे. त्याने अजून तुझ्याविरुद्ध एकही शब्द काढला नाही. तो तुझा मनापासून आदर करतो आणि तुला आनंदी ठेवेल. तू त्याला एक संधी देऊन बघ. त्याच्या चांगुलपणाचे मी काय करू? मी त्याचा तमाशा करू का? जेव्हा तो दिसायलाही चांगला नाही, जेव्हा तो माझ्याशी सामाजिक संबंध ठेवण्याच्या लायकीचाही नाही. मला त्याचा तिरस्कार वाटतो. मला त्याच्या अस्तित्वाची चीड येते, त्याची गरिबी आणि त्याची घाण. मी तिरस्काराने चेहरा केला आणि ओरडले. माझे शब्द ऐकून माझा भाऊ रागाने माझ्याकडे पाहू लागला. त्याचा चेहरा लाल झाला होता. मग अचानक त्याचा चेहरा कठोर झाला आणि तो आपला निकाल सुनावण्यासाठी उभा राहिला. बघ स्नेहा, हा बाबांचा निर्णय होता आणि त्यांनी त्यांच्या मित्राला वचन दिले होते. तुझ्या खोट्या अहंकारामुळे मी माझ्या दिवंगत वडिलांना खोटे ठरवू शकत नाही. माझ्या भावाने असे काहीतरी बोचणारे, हृदय पिळवटून टाकणारे सांगितले. ठीक आहे, तर मग बाबांच्या त्या जुन्या निरुपयोगी निर्णयामुळे मी माझे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करून घेईन. या घरात माझे काही स्थान नाही. मला मेंढ्या बकऱ्यांच्या पातळीवर आणले गेले आहे. मी खूप रडले आणि जमिनीवर बसून डोके आपटू लागले. माझा आवाज ऐकून वहिनी आत आली आणि तिने मला शांत करण्याचा प्रयत्न केला. मी दादासोबत लगेच घरी जाण्याचा हट्ट धरला, पण दादाने मला सोबत नेण्यास साफ नकार दिला. तो म्हणाला, हे आता तुझे घर आहे आणि तुला इथेच जगायचे आणि मरायचे आहे, कारण आता तुझे लग्न झाले आहे. दादाचा मला खूप राग आला, कारण मला त्या माणसाच्या गरीब घरात राहण्यास भाग पाडले गेले होते, ज्याच्याशी माझे लग्न झाले होते आणि मी त्याचा वेड्यासारखा तिरस्कार करत होते. त्याच्याबद्दलची प्रत्येक गोष्ट, त्याचा आवाज, त्याची प्रत्येक पद्धत मला त्रास देत होती. जेव्हा तो चुकूनही माझ्या जवळ यायचा तेव्हा मला त्याच्या अस्तित्वाची घृणा वाटायची. त्याच्या स्वस्त कपड्यांमधून येणारा घामाचा वास मला वेडे करायचा. मी एक चांगली सुशिक्षित आधुनिक मुलगी होते आणि तो एक अज्ञानी असंस्कृत माणूस होता. मी त्याचा अपमान आणि उपहास करण्यास कोणतीही कसर सोडली नाही. आमच्या लग्नाचे सुरुवातीचे दिवस नरकापेक्षा कमी नव्हते. मी त्या छोट्या खोलीचे माझ्या तुरुंगात रूपांतर केले होते. तो दररोज पहाटे उठून आपल्या कारखान्यातील कामासाठी निघून जायचा, तर मी दिवसभर बेडवर पडून राहायचे. एकतर झोपायचे किंवा माझ्या मोबाईलवर माझ्या मैत्रिणीशी त्याच्या रूपाबद्दल, त्याच्या गरिबीबद्दल आणि त्याच्या कुटुंबाबद्दल बोलायचे. जेव्हा तो संध्याकाळी थकून आणि घामाने डबडपून घरी यायचा तेव्हा मी मुद्दाम त्याच्याशी भांडण्यासाठी निमित्त शोधायचे, जेणेकरून मी त्याच्या मनाची शांती पूर्णपणे नष्ट करू शकते. तू हे ओले टॉवेल इथे बेडवर का ठेवले आहेस? तू आयुष्यभर अडाणीच राहणार आहेस का? तुला कोणतीही शिस्त किंवा मानवी वागणुकीची समज नाही. रागाने बेभान होऊन मी त्याचे ओले टॉवेल उचलले आणि त्याच्या तोंडावर जोरात मारले आणि ओरडले. त्याने जमिनीवर पडलेले टॉवेल गुपचूप उचलले. मग एक अनाकलनीय हास्य केले आणि म्हणाला, मला माफ कर स्नेहा, माझी चूक झाली. भविष्यात मी अधिक सावध राहीन. रागावू नकोस. तू आजारी पडशील. त्याची विनाकारण मागितलेली माफी, माझा राग सहन करणे आणि त्याचे हास्य शांत करण्याऐवजी मला अधिकच चिडवायचे. मी त्याच्यावर तीक्ष्ण प्रहार करायचे, पण मी त्याच्याशी कितीही द्वेषपूर्ण आणि अपमानास्पद बोलले तरी तो माझी अधिकच काळजी घ्यायचा. तो लहान मोठ्या प्रत्येक गोष्टींची काळजी घ्यायचा. मी झोपलेली असताना तो घरात कोणताही आवाज होऊ द्यायचा नाही. त्याने आपल्या कुटुंबातील सदस्यांना विनाकारण माझ्या खोलीत येण्यास सक्त मनाई केली होती. तो माझे दुपारचे आणि रात्रीचे जेवण वेळेवर माझ्या खोलीत आणायचा. तो नीट मांडलेल्या भांड्यातून ट्रेमध्ये जेवण आणायचा. हे घे, जेवण कर. तू दिवसभर काहीच खाल्ले नाहीस. तू खूप अशक्त होशील. तो आपली काळजी व्यक्त करत बेडवर माझ्यासमोर प्लेट व्यवस्थित ठेवायचा. तुला माझी काळजी करण्याची गरज नाही. तुझे काम कर आणि इथून निघून जा. मला तुझ्या अस्तित्वाने गुदमरल्यासारखे वाटते. मी पाठ फिरवून थंड, उद्धट स्वरात उत्तर द्यायचे, पण तो एक विचित्र, निर्लज्ज, हट्टी माणूस होता. माझ्या कोणत्याही कठोर शब्दांचा त्याला कधीच राग आला नाही. शेवटी एके रात्री माझ्या संयमाचा अंत झाला. तो बाजारातून माझ्यासाठी काही फळे, आंबे घेऊन आला होता. त्याला कुठून तरी समजले होते की मला आंबे खूप आवडतात. त्याने ते धुतले, एका प्लेटमध्ये नीट कापले आणि मग बेडवर माझ्यासमोर आणले. मला माहीत आहे तुला आंबे खूप आवडतात. मी खास तुझ्यासाठी बाजारातून आणले आहेत. तू ते खाऊन बघ, ते खूप गोड आहेत. त्याच्या डोळ्यात एक विचित्र आनंद आणि चमक होती, जणू काही त्याने मोठी लॉटरी जिंकली आहे. मी तिरस्काराने प्लेटकडे पाहिले आणि मग त्याच्या थकलेल्या, काळवंडलेल्या चेहऱ्याकडे पाहिले. माझ्या मनातील सर्व कडवटपणा माझ्या ओठावर आला. शेवटी मी त्याच्या तोंडावर सरळ सांगितले, तुला लग्न करण्यासाठी या जगात मीच एकटी सापडले का? मला सांग, मी आंधळी झाले होते की तू आंधळा होतास, जो माझ्या घरी माझा हात मागायला आला होतास?
मी बेडवरून उभी राहिले. त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले आणि ओरडले. त्याच्या चेहऱ्यावरील निष्पाप आनंद नाहीसा झाला, पण तो नेहमीप्रमाणे गप्प राहिला. तुझ्यासारख्या सावळ्या, कुरूप माणसासाठी या जगात स्त्रियांची कमतरता होती का? कोणत्याही गरीब अडाणी मुलीने तुझ्याशी लग्न केले असते. या धुळीच्या तुलनेत तुझी किंमत काहीच नाही. पण तू आकाशात उडण्याचे स्वप्न पाहिलेस. मी निर्लज्जपणे त्याच्या गरिबीची आणि रूपाची थट्टा केली. मी प्लेटला लाथ मारली आणि फेकून दिली. आंब्याचे तुकडे खोलीच्या जमिनीवर सर्वत्र विखुरले गेले. लक्षात ठेव, मी तुझी उंच स्वप्ने कधीच पूर्ण होऊ देणार नाही. तू माझ्या लायकीचा नाही आणि कधीच नसशील. मी रागाने धापा टाकत आणि बोटे दाखवत त्याला थेट धमकावले. तो शांतपणे माझ्या रागावलेल्या चेहऱ्याकडे बघत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू किंवा राग नव्हता, पण एक शांतता पसरली होती. तो खाली वाकला आणि जमिनीवर पडलेले आंब्याचे तुकडे हळूहळू उचलू लागला आणि मग एक खोल, शांत हास्य करून माझ्याकडे पाहू लागला. जणू काही माझ्या विषारी शब्दांचा त्याच्यावर कोणताही परिणाम झाला नाही. त्याच्या शांत हसण्याने मला अधिकच चीड आली. पण मी ठरवले होते की आता मी त्याला अशा पातळीवर आणून सोडेल की तो हताश होऊन मला घराबाहेर काढेल आणि मग मला घटस्फोट देईल. मी या माणसाचे जगणे कठीण करेन. आंब्याच्या घटनेनंतर माझ्या मनातील द्वेष एका खोल जखमेसारखा झाला होता आणि त्या घराच्या जुन्या भिंती मला सतत चावायला बघत होत्या. त्याच्या शांत आणि सौम्य वागण्याने माझा राग फक्त वाढतच होता. मी रागाने माझी चादर बाजूला सारली आणि त्याच्यासमोर पाय आपटत उभी राहिले. माझे डोळे रागाने लाल झाले होते आणि मी जोरात थरथरत होते. मला माझ्या भावाच्या घरी जायचे आहे. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून माझा निर्णय जाहीर केला. माझ्या या अचानकपणामुळे तो दचकला आणि त्याच्या हातातील शर्ट निसटला. त्याने दीर्घ श्वास घेतला. मग माझ्याकडे पाहिले आणि हळूवारपणे म्हणाला, ठीक आहे, मी तुला घेऊन जाईन. त्याची नम्रता कायम होती. तू तयार हो, आपण एकत्र जाऊ, पण तू संध्याकाळी माझ्यासोबत परत येशील. त्याच्या शब्दाने मी पूर्णपणे जळून गेले. स्नेहा, तुझ्याशिवाय हे घर रिकामे वाटते. त्याने माझ्या लाल डोळ्यांकडे दुर्लक्ष केले आणि मनापासून बोलला, तुझे हे नाटक बंद कर. मी विषारी आणि कठोरपणे त्याला मध्येच थांबवले. मला तुझ्यासोबत आता जगता येणार नाही आणि मला या कचऱ्याच्या ढिगाऱ्यात परत यायचे नाही. मी हवेत हात वळवला. त्याला त्याच्या जागेची आठवण करून देण्याचा प्रयत्न केला. तुला का समजत नाही की तुझ्यात आणि माझ्यात काहीच साम्य नाही. मी इथे अशीच मरून जाईन. माझे हावभाव पाहून तो शांत झाला आणि त्याने मान खाली घातली. त्याने माझ्याशी पुढे कोणताही वाद घातला नाही. आपली जीर्ण पिशवी उचलली आणि खोली बाहेर पडली. तो गेल्यावर मी माझा मोबाईल उचलला आणि थरथरत्या हाताने दादाचा नंबर डायल केला. मला माहीत होते की माझा भाऊ माझ्यावर मनापासून प्रेम करतो आणि माझ्या एका हाकेवर मला या नरकातून वाचवण्यासाठी धावून येईल. फोन वाजला आणि माझे हृदय धडधडू लागले. दादाने फोन उचलताच मी रडू लागले. भाऊ, मला घेऊन जा. मी या मूर्खासोबत एका सेकंदासाठीही राहू शकत नाही. मी भावाकडे विनवणी केली. माझा आवाज वेदनेने थरथरत होता. स्नेहा, काय झाले? इतक्या सकाळी तू हे काय बोलत आहेस? भावाचा आवाज वेदना आणि निराशेने भरलेला होता. मी म्हणाले, भाऊ, माझा इथे श्वास कोंडतोय आणि मला त्या माणसाचा तिरस्कार वाटतोय. मी रडत आपला राग व्यक्त केला, या आशेने की दादा आपली गाडी घेऊन येईल आणि मला घेऊन जाईल. पण मी हे सर्व त्याला फोनवर सांगत असताना त्याच्या प्रतिसादाने मला धक्काच बसला. त्याची वागणूक बर्फासारखी थंड झाली आणि दगडासारखी कठीण होती. स्नेहा, तुझे या घरात लग्न झाले आहे आणि आता हेच तुझे घर आहे. भावाचे प्रत्येक शब्द माझ्या आत्म्याला हादरवून सोडणारे होते. तुला इतका चांगला आणि सभ्य नवरा मिळाला आहे जो तुझे सर्व गैरवर्तन सहन करतो. हे तुझे नशीब आहे. भावाच्या शब्दाने माझा गर्व चक्काचूर केला. जर तू घटस्फोट घेऊन या घरी परत आलीस तर लक्षात ठेव, या घराचे दरवाजे तुझ्यासाठी कायमचे बंद होतील. त्याने निर्दयीपणे आपला निर्णय जाहीर केला आणि फोन ठेवला. मी हातात फोन घेऊन बेडवर शांतपणे बसले. माझे मन सुन्न झाले होते आणि अश्रू कोरडे झाले होते. माझ्या कानावर विश्वासच बसत नव्हता. हा तोच भाऊ होता जो कालपर्यंत माझ्या साध्या शिंकेनेही गोंधळ घालायचा आणि आज त्याने मला माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या निर्णयासमोर एकटे आणि हतबल सोडले होते. खोलीतील शांततेने मला भीती वाटू लागली आणि मग मला वाटले की मी या उंच भिंतीमध्ये बंद झाले आहे. मी स्वतः त्याला घटस्फोट मागणार नाही. मी दात ओठ खाऊन माझे अश्रू पुसले आणि मनात ठरवले, त्याऐवजी हा माणूस स्वतः मला घटस्फोट देईल आणि हात जोडून मला या घरातून बाहेर काढेल. मी एक धोकादायक निर्णय घेतला आणि स्वतःला वचन दिले, भाऊ, तेव्हा माझ्यावर रागावू नकोस जेव्हा तो स्वतः मला सोडेल. मी या माणसाला संपूर्ण जगाच्या आणि माझ्या भावाच्या नजरेत वाईट ठरवीन आणि मी त्याला घटस्फोट देईन. काही झाले तरी मी माझी योजना पूर्ण करण्याचा निर्णय केला होता. मी त्याला जितका त्रास देईल तितके त्याचे जीवन मी नरक बनवीन. त्याने हार मानेपर्यंत मी त्याच्या संयमाची परीक्षा घेण्याचे ठरवले होते.
तो माझ्या प्रत्येक गरजेची काळजी घ्यायचा आणि मी मागण्याआधी सर्व काही आणून द्यायचा. त्याचा हात चांगुलपणा माझ्यासाठी सर्वात मोठा अडथळा बनला होता. पळून जाण्यासाठी त्याच्या कोणत्याही उणिवांचा वापर करण्याची तो मला कोणतीही संधी देत नव्हता. तो एका मशीनसारखा काम करायचा. प्रत्येक अपमानाला हास्याने उत्तर द्यायचा. मी बेडवर पडून तासनतास विचार करायचे की त्याला संयम गमावण्यास भाग पाडण्यासाठी मी काय करू शकते. विचार करत असताना मला माझी युनिव्हर्सिटीतील मैत्रीण नंदिनी आठवली. मी लगेच तिला फोन लावला. नंदिनी ही मंत्रेसारखी मुलगी होती, जिने नेहमीच माझ्या पतीबद्दल माझी दिशाभूल केली होती आणि माझ्या रागाला खतपाणी घातले होते. हॅलो नंदिनी, मला तुझ्या मदतीची गरज आहे. मी या घरात वेडी होत आहे. फोन करताच मी रडत नंदिनीकडे विनवणी केली. काय झाले? तू का रडतेस? त्या मूर्खाने तुला काही म्हटले का? नंदिनीने लगेच माझी बाजू घेतली आणि माझ्या पतीला शिव्या द्यायला सुरुवात केली. तू इतकी सुंदर आणि आधुनिक मुलगी त्या माणसासोबत कशी राहते? तिने विचारले. नंदिनीच्या शब्दांनी माझ्या गर्वाला अजून फूस लावली. तो माणूस दिसायला विचित्र आहे आणि अडाणी आहे. तू त्याच्या लायकीची नाहीस. नंदिनीने माझ्या दुखऱ्या नसेवर बोट ठेवले. तिची सहानुभूती स्वीकारून मी अजूनच रडू लागले. माझ्या भावाने मला परत घेण्यास साफ नकार दिला आहे. आता या नरकातून स्वतःला मुक्त करण्यासाठी मला कोणताही मार्ग दिसत नाही. मी माझी संपूर्ण अडचण नंदिनीला सांगितली. काळजी करू नको स्नेहा, प्रत्येक समस्येवर उपाय असतो. नंदिनीने युक्तीने माझे सांत्वन केले आणि म्हणाली, एक गोष्ट कर, त्या माणसावर तुझ्या अवाढव्य खर्चाचे ओझे टाक, जोपर्यंत तो पूर्णपणे मोडीत निघत नाही. नंदिनीच्या सल्ल्याने माझ्या अंधाऱ्या मनाला प्रकाशाचा किरण दाखवला. तो तुझ्या खर्चाचा भार उचलू शकणार नाही आणि तुला घटस्फोट देण्यास भाग पडेल. नंदिनीने मला एक चतुर आणि अचूक योजना सांगितली. त्याच्याकडे जास्तीत जास्त पैसे माग. इतके पैसे माग की त्या बिचाऱ्याला ते परवडणार नाहीत. नंदिनी मला त्याच्या विरोधात सतत भडकावत होती आणि मला ही योजना उत्कृष्ट वाटली. तिच्या शब्दांनी मी प्रभावित झाले आणि मग मी माझ्या मनात मागण्यांची एक मोठी यादी तयार केली. मला माहीत होते की त्याचा पगार तुटपुंजा आहे आणि तो जेमतेम आपला उदरनिर्वाह करतो. शेवटी जेव्हा तो संध्याकाळी थकून घरी परतला तेव्हा मी त्याला माझ्या खोलीत बोलावले. तो दरवाजाजवळ उभा होता. दिवसभराचा थकवा त्याच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. मी त्याला सांगितले की मला त्याच्याशी काहीतरी खूप महत्त्वाचे बोलायचे आहे. हो स्नेहा, सांग, तुला जे काही हवे आहे. तुला काही हवे आहे का? आपला थकवा लपवत तो प्रेमाने म्हणाला. मला दरमहा 25,000 रुपये हवे आहेत. इतर सर्व गोष्टींच्या वर मला ते हवे आहेत. कोणताही संकोच न बाळगता मी त्याच्या डोक्यावर एक मोठा दगड टाकला, जेणेकरून मी शॉपिंगला जाऊ शकेन आणि कपडे, दागिने, सँडल सर्व काही खरेदी करू शकेन. मी त्याच्या डोळ्यात डोळे घालून निर्लज्जपणे हे सांगितले, कारण मी माझ्या भावाच्या घरी नेहमीच असे विलासी जीवन जगले आहे. त्याला त्याची जागा दाखवण्यासाठी मी माझ्या भावाच्या श्रीमंतीचा उल्लेख केला. जर तुला हे परवडत असेल तर ठीक आहे, अन्यथा तू मला घटस्फोट देऊ शकतोस. मी त्याच्या आत्मसन्मानाला ठेच पोचवण्यासाठी सरळ ब्लॅकमेल केले. त्याला त्रास देण्यासाठी आणि त्याची प्रतिष्ठा चिरडण्यासाठी मी हे सर्व केले. मला खात्री होती की इतकी मोठी रक्कम ऐकून तो वेडा होईल, माझ्यावर हल्ला करेल किंवा घटस्फोट देण्यास तयार होईल. पण तो एक विचित्र माणूस होता. तो कोणत्या प्रकारचा माणूस होता मला माहीत नाही. ही अशक्य आणि क्रूर अट ऐकून त्याला राग आला नाही किंवा त्याने कोणतीही हतबलता दाखवली नाही. मी रडले. त्याने शांतपणे मान हलवली आणि खोलीबाहेर पडला. मला वाटले की तो खचला आहे आणि घटस्फोटासाठी अर्ज करेल, पण तसे काहीच घडले नाही. प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला तो मला 25,000 रुपये द्यायचा. त्याने मला चकित केले. पहाटे जेव्हा तो कारखान्यात जाण्यासाठी तयार असायचा तेव्हा तो मला पैसे द्यायचा. मग हसून म्हणायचा, हे घे, तू मार्केटमध्ये जाऊन तुला हवं ते करू शकतेस. तो इतक्या सहजतेने आणि शांतपणे बोलायचा की जणू काही त्याचा कारखाना आहे आणि 25,000 रुपये त्याच्यासाठी छोटी रक्कम आहे. तुला मला कोणत्याही प्रकारे पैसे द्यायचे होते. तो मला धीर द्यायचा. तो मला पुढे अजून गोंधळात टाकायचा. तुझ्या सर्व गरजा पूर्ण करणे हे माझे कर्तव्य आहे आणि मी त्या पूर्ण केल्याच पाहिजेत, असे साधेपणाने सांगून तो कारखान्याकडे निघून जायचा. तर मी बेडवर बसून त्या कोऱ्या नोटांकडे बघत राहायचे. तो दिवससुद्धा 1 तारीख होती. थंडीची सकाळ. तो सकाळी मंदिरातून परतला. तो थेट माझ्या खोलीत आला. त्याच्या हातात नोटांचे पुडके होते. त्याने ते माझ्या उशीजवळ ठेवले आणि माझ्याकडे बघून कामावर निघून गेला. मी नोटा माझ्या मुठीत धरल्या. बेडवर बसून मी विचार केला. मला नीट माहीत होते की तो एका छोट्या कारखान्यात काम करतो, जिथे त्याचा पगार फक्त 25,000 रुपये होता. त्याच्या कुटुंबाच्या बोलण्यातून मला हे जाणवले होते. जर त्याने त्याचा संपूर्ण महिन्याचा पगार मला दिला तर त्याने बाकीचा खर्च कसा भागवला हे माझ्या आकलनाच्या आणि समजाच्या पूर्णपणे पलीकडे होते.
तो किराणा माल आणायचा, विजेचे बिल भरायचा आणि त्याच्याविरुद्ध आईसाठी औषधे द्यायचा. पण मला त्याच्यावर अजून ओझे टाकायचे होते, त्याला पूर्णपणे तोडायचे होते. मी माझ्या सद्विवेक बुद्धीचा आवाज दाबला आणि पैसे माझ्या बागेत टाकले. त्याला ते पैसे कुठून मिळत होते किंवा तो कोणाकडे भीक मागत होता याची मला पर्वा नव्हती. मला फक्त खरेदी करायची होती आणि माझा अहंकार जपायचा होता. त्या दिवशी मी तयार होऊन मॉलमध्ये खूप खरेदी करायला आणि माझ्या मैत्रिणींना दाखवायला गेले. मी एक महागडा सूट घातला, मेकअप केला आणि घराबाहेर पडले. माझ्याकडे गेल्या महिन्याचे काही पैसे वाचले होते आणि या महिन्याचे काही पैसे माझ्या पर्समध्ये होते. मी खूप पैसे साचवले होते आणि ब्रँडेड कपडे आणि दागिने मनापासून खरेदी करण्याचा माझा विचार होता. मी माझ्या मनात ठरवले होते की मी त्या मूर्खासोबत राहत आहे आणि हा नरक सहन करत आहे. मी रिक्षात स्वतःला सांगत होते की हा माणूस माझ्या मागण्यांना कंटाळेपर्यंत मी माझ्या इच्छा सोडणार नाही. मी स्वतःचे सांत्वन केले की मी त्याच्या कमाईवर जगेन आणि त्याला उद्ध्वस्त करून सोडेन. मी प्रत्यक्षात शहराच्या सर्वात मोठ्या शॉपिंग मॉलमध्ये जात होते, जिथे माझ्या मैत्रिणी माझी वाट पाहत होत्या. मी त्याला पूर्णपणे रिकामे करण्याचा निश्चय केला होता, जेणेकरून त्याच्याकडे घटस्फोटाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही. मी रिक्षात होते, मॉलच्या दिशेने जात होते. माझ्या पर्समध्ये भरपूर पैसे होते आणि माझा गर्व शिखरावर होता. मग शहराच्या मध्यभागी मला मोठी ट्रॅफिक जाम लागली. रिक्षा माझ्या समोरच थांबली. उष्णता आणि आर्द्रतेमुळे मला अस्वस्थ वाटत होते आणि मी वैतागून बाहेर पाहिले. अचानक गर्दीत मला एक ओळखीचा चेहरा दिसला. तो एका ट्रकजवळ उभा होता. त्याच्या खांद्यावर एक जड पोते होते. मी माझे डोळे चोळले आणि पुन्हा नीट पाहिले तर तो दुसरा तिसरा कोणी नसून माझा नवरा होता. माझ्या तोंडातून एक दबलेली किंचाळी बाहेर पडली आणि माझे पूर्ण शरीर सुन्न झाले. तो जड ओझे आपल्या डोक्यावर आणि खांद्यावर घेऊन सतत ट्रकच्या छतावर चढत होता. त्याचे कपडे घामाने डबडबलेले होते आणि त्याच्या कपाळावर घाम ओघळत होता, जो त्याच्या डोळ्यात जात होता आणि तो वारंवार पुसत होता. मी त्याच्या पायांकडे नीट पाहिले. त्याचे बूटही खूप फाटलेले होते. त्यातून पायाची बोटे बाहेर दिसत होती. ते धुळीने आणि मातीने माखलेले होते. देवा, हा माणूस तिथे काय करत होता? माझे हृदय धडधडू लागले आणि माझा श्वास जड झाला. त्या क्षणी माझा आत्मा थरथरला. कोणत्या तरी कारणाने मला त्याची खूप दया आली आणि माझा संपूर्ण गर्व एका सेकंदात चक्काचूर झाला. तो कारखान्यात नाईट शिफ्ट करायचा आणि मग दिवसभर इथे हमाल म्हणून काम करायचा. तो लोकांचे सामान डोक्यावर वाहून नेऊन ट्रक आणि कारमध्ये भरत असे. त्याचे फाटलेले बूट आणि जुने कपडे ही त्याची साक्ष होती की तो जे काही कमवत असे ते सर्व फक्त माझ्यावर खर्च करत असे. त्याने स्वतःसाठी एक साधा बूटही घेतला नव्हता आणि माझ्या खोट्या अभिमानासाठी त्याने स्वतःचे जीवन नरक बनवले होते. जर त्याला हवे असते तर त्याने एका मिनिटात मला घटस्फोट दिला असता आणि स्वतःचा जीव वाचवला असता. पण त्याने तसे केले नाही. त्याऐवजी त्याने माझ्या प्रत्येक योग्य आणि अयोग्य इच्छा पूर्ण करणे सुरूच ठेवले. आज माझ्या डोळ्यात नकळत पाणी आले. रिक्षा फिरवा, मला घरी परत जायचे आहे. मी माझे अश्रू लपवण्याचा प्रयत्न करत रिक्षा चालकाला हाक मारली. मी जी मॉलमध्ये खरेदी करायला जात होते लगेच या गरीब जागी परतले. घरी आल्यावर मी माझ्या खोलीचा दरवाजा बंद केला आणि बेडवर पडून इतके रडले की मला हुंदके फुटले. माझे हृदय जड झाले होते, म्हणूनच मी खूप रडले. मी त्या माणसावर खूप अन्याय केला होता. माझ्यावर इतके प्रेम करत होता जे मला आजपर्यंत उमजलेच नव्हते. कदाचित जर माझे लग्न एखाद्या सुशिक्षित आणि देखण्या माणसाशी झाले असते तर त्याने माझ्याबद्दल इतका आदर आणि माझ्या इच्छांचा विचार दाखवला नसता. आज मला समजले की एक श्रीमंत माणूस मला ते खरे प्रेम आणि आपुलकी कधीच देऊ शकला नसता, जे हा गरीब माणूस मला देत होता. आज माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच मला एक कडू जाणीव झाली की मी पूर्णपणे चुकीचे होते. देवाने मला इतका चांगला, प्रामाणिक, प्रेमळ माणूस दिला होता आणि माझ्या मूर्खपणामुळे मी त्याचा इतका अपमान केला होता. संध्याकाळ झाली होती. जेव्हा तो घरी आला तेव्हा तो नेहमीपेक्षा जास्त थकलेला दिसत होता. पूर्णपणे गळून गेलेला होता. खोली शिरताच त्याने माझ्याकडे एक कटाक्ष टाकला. मग गप्पपणे खुर्चीच्या कोपऱ्यात बसला. थकवा इतका तीव्र होता की तो खुर्चीला टेकून झोपी गेला. मी बेडवर शांतपणे बसून त्याचा निष्पाप थकलेला चेहरा बघत राहिले. मी जागेवरून उठले तेव्हा माझ्या पावलांच्या आवाजाने तो जागा झाला. तो घाईघाईने खुर्चीवरून उठला आणि आपली मान सरळ केली. मग त्याने माझ्याकडे काळजीने पाहिले. मला कारखान्यात जायचे होते. मला माहीत नाही मला डोळा कसा लागला. त्याने घाबरून आपले केस नीट केले आणि दरवाजाकडे चालू लागला. मग तो माझ्याकडे वळला आणि म्हणाला, तू इथे बस, मी तुझ्यासाठी जेवण आणतो. तू आधी जेवून घे, मग तुला जे हवे ते तू करू शकतेस. त्याने स्वतःचा थकवा विसरून माझ्या भुकेची काळजी दाखवली.
मी लगेच हात पुढे करून त्याचा हात धरला. तो पूर्णपणे थक्क झाला आणि आश्चर्याने माझ्याकडे पाहू लागला. कारण आमच्या लग्नानंतर पहिल्यांदाच मी त्याचा हात असा धरला होता आणि त्याच्या इतक्या जवळ उभी होते. त्याच्या डोळ्यात एक विचित्र अविश्वासू आश्चर्य होते. "नाही, तू जेवण आणणार नाहीस. आजपासून मी जेवण आणणार आहे," मी कोमलतेने आणि प्रेमाने म्हणाले. "आणि आज तू कारखान्यात जाणार नाहीस. तू फक्त विश्रांती घेशील." मी त्याचा हात दाबला आणि माझा निर्णय जाहीर केला. "तुला माझ्यासाठी इतकी मेहनत करण्याची आणि स्वतःला असा त्रास करून घेण्याची गरज नाही." माझ्या चेहऱ्यावर त्याच्याबद्दलची खरी वेदना आणि ओढ दिसत होती. "तुझ्यासारख्या अद्भुत माणसाच्या प्रेमाच्या सुखासाठी मी पात्र नाही." माझ्या डोळ्यात अश्रू तरळले आणि माझा गळा दाटून आला. "मी तुझा अपमान केला आहे आणि तुझे जीवन खूप कठीण बनवले आहे." मी अश्रुपूर्ण डोळ्यांनी माझ्या पापांची कबुली दिली. "मला माफ करा. देवाच्या फायद्यासाठी मला माफ करा." मी हुंदके देत रडले. पण तो माणूस माझ्यावर थोडाही रागावला नव्हता. पहिल्यांदाच त्याच्या डोळ्यात एक खरी खोल आशा चमकली. मी लगेच त्याच्या पाया पडले आणि माझे डोके त्याच्या गुडघ्यावर ठेवले. "मला माफ करा. मी तुम्हाला कधीच समजू शकले नाही." मी त्याचे पाय धरून रडले. "तुम्ही अडाणी व्यक्ती नाही आहात. मीच आंधळी होती की तुमचा चांगुलपणा मला दिसला नाही." माझा आवाज वेदनेने दाटला होता. माझी अवस्था पाहून तो घाबरला आणि त्याने पटकन माझे खांदे पकडले आणि मला वर उचलले. "असे करू नकोस स्नेहा. तू माझा सन्मान आहेस. माझ्या पायाशी बसू नकोस." त्याने हळुवारपणे मला वर उचलले आणि घाबरून मला त्याच्या शेजारी बसवले. मी पुन्हा त्याचा हात घट्ट धरला आणि त्याच्या डोळ्यात डोळे घालून पाहिले नाही. "आजपासून मला तुझा सन्मान व्हायचे आहे. तुझ्या खांद्यावरचे ओझे नाही." मी माझे अश्रू पुसत त्याला खात्री दिली. खोलीत एक अवघडलेली शांतता पसरली. पण ही शांतता पूर्वीसारखी जड आणि टोचणारी नव्हती. या शांततेत एक विचित्र दिलासा होता आणि एका नवीन आयुष्याची सुरुवात होत असल्याची चमक होती. माझे बोलणे ऐकून तो हसला आणि त्याने प्रेमाने माझे गाल थोपटले. या भावनेने माझ्या आत्म्यातील सर्व जखमा भरून निघाल्या. दुसऱ्या दिवशी सकाळी मी सर्वात आधी उठले. मी स्वयंपाकघरात गेले आणि पहिल्यांदाच माझ्या स्वतःच्या हाताने त्याच्यासाठी नाश्ता तयार केला. जेव्हा तो तयार होऊन खोलीबाहेर आला तेव्हा नाश्त्याचे टेबल सजलेले पाहून तो थक्क झाला. मी त्याला खुर्चीवर बसवले आणि त्याच्यासमोर चहाचा कप ठेवला. "आजपासून तू फक्त एकच गोष्ट करशील. तू स्वतःवर किंवा माझ्यावर जास्त ओझे टाकणार नाहीस." मी त्याच्यासमोर बसले आणि गंभीरपणे माझी अट सांगितली. "मी कोणतीही उधळपट्टीची इच्छा करणार नाही किंवा पैशाची मागणी करणार नाही." मी त्याला आश्वासन दिले. यावर तो मनापासून हसला आणि चहा पिऊ लागला. "माझा अजूनही विश्वास बसत नाहीये. आज सूर्य पश्चिमेला उगवला आहे असे वाटते." तो खोडकरपणे बाहेर बघत म्हणाला. त्याच्या बोलण्यावर मी हसले आणि त्याच्याकडे पाहून म्हणाले, "हो, तू जिथे म्हणतोयस तिथे सूर्य उगवला आहे." मी दीर्घ श्वास घेतला आणि उत्तर दिले, "आज आयुष्यात पहिल्यांदाच मला मानवतेची खरी वेदना जाणवली." मी माझ्या हृदयावर हात ठेवला आणि माझा गोंधळ व्यक्त केला. तो हसला. त्या क्षणी मला जाणवले की ज्या माणसाचा मी कालपर्यंत तिरस्कार करत होते तोच माझ्या आयुष्यातील सर्वात सुंदर अनुभव बनला होता. त्याचा सावळा रंग मला जगातील सर्वात सुंदर रंग वाटू लागला आणि त्याच्या साधेपणाने माझी सर्वात मोठी ताकद बनली होती. कधी कधी आपण बाह्य गोष्टी, पैसा आणि दर्जा यांना सर्व काही मानतो. आपण पदव्यांना महत्त्व देतो आणि माणसाला विसरतो. पण खरे शिक्षण मानवतेत आहे. सुख दुःख वाटून घेण्यात, संयमात आणि खऱ्या प्रेमात आहे, जे मला शेवटी माझ्या गरीब पतीमध्ये दिसले. त्या दिवसापासून मी उरलेले 25,000 रुपये परत केले आणि त्याला हमाल म्हणून काम सोडण्यास भाग पाडले. काळानुसार माझी मनापासूनची माफी आणि त्याच्या कष्टाचे फळ मिळाले. आज माझ्या पतीकडे देवाने दिलेले सर्व काही आहे. त्याने आपल्या कारखान्यात प्रगती केली आणि आज तो चांगल्या पदावर आहे. मला 2 मुले आहेत, जी अगदी त्याच्या वडिलांसारखीच आहेत. पण आजही मी तो कमावलेला प्रत्येक पैसा विचारपूर्वक खर्च करते. मी आता त्याच्यावर कोणत्याही अनैतिक गोष्टींचे ओझे टाकत नाही. किंबहुना मी सुद्धा एका शाळेत शिकवते आणि माझ्या कामाने त्याला मदत करते. मला आता मोठ्या मॉल्समध्ये जाण्याची किंवा माझ्या मैत्रिणींना दाखवण्याची गरज वाटत नाही. कारण माझी खरी संपत्ती माझा नवरा आणि हे सुखी कुटुंब आहे. मला समजले आहे की खरे नाते तेच असते जे कठीण काळात हात धरते आणि बिनशर्त आधार देते. माझा नवरा तोच आधार आहे ज्याच्यात मला जीवनात खरी शांतता मिळाली आहे. ही कथा आपल्याला शिकवते की आपण एखाद्या व्यक्तीला त्याच्या गरिबीमुळे, दर्जामुळे किंवा बाह्य रूपामुळे कमी लेखू नये. कारण त्यांची खरी किंमत त्यांच्या प्रेमात आणि बलिदानात असते. कधी कधी आपण गर्वापोटी त्या लोकांशी वाईट वागतो जे खरोखर आपले हितचिंतक असतात. पण जेव्हा सत्य समोर येते तेव्हा फक्त पश्चाताप उरतो. म्हणूनच आपण नात्यांची किंमत राखली पाहिजे, अहंकार टाळला पाहिजे आणि खऱ्या प्रेमाला वेळेत ओळखले पाहिजे. तर मित्रांनो, आम्हाला सांगा की तुम्ही आमची कथा कोणत्या शहरातून ऐकत आहात
आणि जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर कृपया आम्हाला कमेंट्समध्ये कळवा. या व्हिडिओला लाईक करा, मोठ्या प्रमाणावर शेअर करा आणि त्याचे कौतुक करा. तसेच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझे प्रयत्न आवडले असतील तर कृपया मला मोठे धन्यवाद देऊन तुमचे प्रेम आणि पाठिंबा दर्शवा, जेणेकरून मी तुमच्यासाठी अशाच आश्चर्यकारक कथा आणू शकेन. ही कथा पूर्णपणे काल्पनिक आहे. या कथेतील सर्व पात्रे, ठिकाणे आणि घटना लेखकाच्या कल्पनेवर आधारित आहेत. याचा उद्देश केवळ मनोरंजन करणे आणि सकारात्मक संदेश पोहोचवणे हा आहे. या कथेतील कोणत्याही व्यक्तीशी, ठिकाणाशी किंवा घटनेशी कोणतेही साम्य असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. धन्यवाद.